हिंगणी गावात गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली एक मोठी पाण्याची चोरी अखेर उघडकीस आली आहे। गोपाल दातकर यांनी स्वतःच पाणीदार म्हणून निर्वत गावाच्या पाण्याचा लाखो रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं आहे। 2010 पासून गोपाल दातकर हे गावातल्या सरकारी पाण्याच्या पाईपलाईनवर बेकायदेशीरपणे जोडणी करून पाणी चोरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। लोखंडी पाईपद्वारे थेट त्यांच्या घरात आणि शेततळ्यात पाणी पुरवठा केला जात होता। या पाण्याचा वापर त्यांनी स्वतःच्या गुलाबबागेसाठी, घराच्या बांधकामासाठी आणि शेतीसाठी केला। 8 एप्रिलला महाजल प्राधिकरणाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत हिंगणीच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली पोलीस फोर्ससह बेकायदेशीर पाईपलाईन तोडण्यात आली। गोपाल दातकर यांच्या विरोधामुळे हा कारवाईचा क्षण तणावपूर्ण ठरला, परंतु पोलिसांच्या संरक्षणामुळे कारवाई यशस्वी झाली आहे। या संपूर्ण प्रकाराचे फोटो, नकाशे आणि शेततळ्यातील पाण्याचे पुरावेही ग्रामपंचायतीकडे असून अधिकृत तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली आहे। गावकऱ्यांचा संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे। काल आमच्या ग्रामपंचायत हिंगणी बुद्रुकच्या अधिकारी आणि आमचे कर्मचारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी आणि पोलिसांच्या संरक्षणा म्हणजे दहीहंडा पोलीस स्टेशनच्या संरक्षण सोबत दहीहंडा परिसरातले जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत गोपाल रामराव दातकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते उभाटा ठाकरे गटाचे, त्यांनी अवैधरित्या पाण्याचं एक कनेक्शन घेतलेलं होतं। खानापूर झोन वरून आमच्या पाणी पुरवठा होणाऱ्या हिंगणीच्या पाईपलाईनच्या इनलेट पासून 160 mm च्या पाईपलाईनचं एक डायरेक्ट कनेक्शन त्यांनी त्यांच्या घरापर्यंत घेतलेलं आहे आणि ते अवैध कनेक्शन आहे। ते आम्ही काल पाईपलाईनचं कनेक्शन तोडलं। अनेक दिवसांपासून ते कांगावा करत आहेत की त्यांनी गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन केले आहेत, पाण्याचे ते नेतेगिरी करत आहेत। त्याचं उत्तर म्हणून स्वतः पाणी चोरी करून, गावातील लोकांची फसवणूक करून, शासनाची फसवणूक करून अवैधरित्या पाणी चोरणारे हे जे आहेत हे आज अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात। याबद्दल मला हे सत्य समोर सगळ्यांच्या आणायचं होतं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, तक्रार केलेली आहे। तर ते 10 ते 15 वर्षांपासून पाणी चोरी आहे आणि त्याबद्दलची कर आकारणी किंवा जी नोटीस आहे ते प्राधिकरणामार्फत आम्ही त्यांना देणार। मजिप्राचे ज्या अधिकाऱ्यांना आम्ही ही तक्रार दिली होती त्यांनी जर तेव्हा कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल। कार्यकारी अभियंता होते मजिप्राचे, ते आम्हाला आश्वासन दिलेत पण अहवाल दिलेला नाही, तर ते आम्ही फाइंड आउट करू आणि त्यांच्याबद्दल पण आम्ही तेव्हा तक्रार देऊ। आणि यासोबतच गोपाल दातकरांचे पत्र प्राप्त आहेत प्राधिकरणाकडे। हिंगणी गावामध्ये पाण्याची टाकी बांधू द्यायची नाही प्रस्तावित सरपंचाने प्रस्तावित केलेल्या जागेवर, असं त्यांचं पत्र माझ्याकडे आहे। त्यानंतर आमच्याकडे बराच निधी आलेला असतो, त्या निधीमध्ये ते हस्तक्षेप करतात। आमच्या गावात घरकुलाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये ते हस्तक्षेप करतात। त्यांच्या मर्जीतील लोकांना घरकुल मिळाले पाहिजे आणि माझ्या वतीच्या किंवा सामान्य भोळ्या जनतेला घरकुल मिळाले नाही पाहिजे त्यासाठी ते पत्र त्यांच्या लोकांना पाठवून अशा प्रकारचं ते एक त्यांची वागणूक आहे। ह्या सगळ्या दादागिरीच्या भूमिकेवर मला एकच त्यांना उत्तर द्यायचं आहे की स्वतः जर तुम्ही चोरीचे कामं करत असणार तर लोक तुम्हाला कधीच साथ देणार नाहीत। हा प्रशासकीय बाब आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लोकांच्या पाणी पुरवठ्याचं काम करते, शासनाचा उपक्रम आहे। शासन पिण्याच्या पाण्यामध्ये त्या वाटपामध्ये कधीच दुजाभाव करत नाही आणि त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं अवैध काम होत असेल आणि ते माझ्या अधीनस्थ असेल तर आम्ही कारवाई केली। राजकीय द्वेष, राजकीय दुजाभावाचा प्रश्नच नाहीये। एकीकडे पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचे हाल सुरू आहेत आणि दुसरीकडे काही स्वघोषित पाणीदार लोक लाखो रुपयांचं पाणी चोरून स्वतःचे काम भागवत आहेत। हिंगणीतील या प्रकारातून प्रशासनाचा धडा घेऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे।